गुड मॉर्निंग. तर आम्ही आलेली आहे भिवंडीमध्ये आणि मी रात्रीच आले हळदीला आणि तुम्हाला ना दाखवणार आहे की इथे ना कपड्याची मिल आहे. आम्हाला तुम्हाला दाखवते मस्तपैकी. आधी धागा तयार होतो आणि नंतर कपडा कसा तयार होतो ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि माझा ना ब्लॉग भरपूर दिवसांनी आला आहे कारण रोजचा ब्लॉग बनवायला कसं जरा वेगळंच वाटते. इथे ना भरपूर आवाज आहे, तुम्हाला ऐकायला पण येणार नाही. ओके, चला तुम्हाला दाखवते. बघितलं मित्रांनो, कपडा कसा तयार होतोय आणि धागा कसा तयार होतोय तुम्हाला दाखवला ना. हे बघा मी आले मंडपात. इकडे आहे नवरदेवाचं घर आणि इकडे मैदान आहे. आणि आम्ही रात्रीच आलो होतो 10 वाजता. आम्हाला उशीर झाला होता, हळद पण झाली होती. थोडासा काय एन्जॉय केला, डान्स वगैरे केला आणि मग बसलो. आणि झोपायला पण रात्री खूप उशीर झाला आणि सकाळी आम्ही लवकर उठलो. आता आम्हाला निघायचं आहे, आम्हाला जायचं आहे नाशिकला लग्नाला. अजून कोणाची तयारी नाही, मी तर लवकर उठले होते म्हणून आम्ही तयारी करून घेतली कारण नंतर सगळे झोपेतून उठले की नंतर तयारी करायला नाही भेटत. आता काय नवरदेव कसा पाणी भरतोय आणि तुम्हाला नवरदेवाची आई दाखवते कशी दात घासते बघा. हे बघा, अजून वरमाईची काहीच तयारी नाही, आम्ही तर तयार झालो. आवरा लवकर, आम्हाला तयार व्हायचं झालं की आता. केस नाही विचारलं, राहू दे, काय नाही फरक पडत. तिथं गेलं विचार. असं पण बसमध्ये खराबच होणार. कोणी मी झोपले बाई. 1:30 पावणे 2 वाजले होते ना झोपायला. पावणे 2 झालते. काय केलं तशी मी तर काढली पण नाही बघ, तेवढीच काढलेली. त्याला आज भरपूर दिवसानंतर मला ब्लॉग बनवायला वेळ भेटलाय कारण रोजचा ब्लॉग मला टाकायला नको वाटते कारण रोज तेच कुठं टाकणार. बघायला पण थोडी मजा आली पाहिजे ना, म्हणून काल आले हळदीला जायचं. जरा प्रोग्राम बनवला, बोलले चला जाऊ हळदीला आणि लग्नाला पण जाऊ म्हणलं चला. आणि इथं थोडासा वेळ पण भेटलेला आहे, बोललं ब्लॉग पण बनवून घेते. आवाज किती येते ग, झोप पण नाही बाई. धड 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 निघते. इथे कसे लोक राहतात कारवली गावामध्ये भिवंडीला. धड 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 एवढा मशनीचा आवाज आहे बापरे, झोप पण नाही. चला चालू झाली नवरदेवाला आंघोळ घालायची तयारी, दाखवते. नाही मीच आहे, तुम्हाला दाखवते इथे आंघोळ कशी घालतात, तयारी कसं करतात. तेवढा अंडा भरून
नवरदेवाच्या बहिणी लावायची असते. आडा मारण त्याला, आडा मारण चांद्याला. आशा आशा नारळ आण त्याच्या खाली आंघोळीला. एवढे चाले केले ते आणून मी उगाच. मला मोती साबण या समोसा खायला. कसे बसले खायला जागा नाही जागाच नाही. हॉटेल फुल झालेलं आहे म्हणून आम्ही बाहेर बसले समोसा खायला. आम्हाला मध्ये जागाच नाही. मोबाईल बरोबर इकडं मला अजून एक दे. खाली यायला समजाय ना काय राहिल्या पैसे उतारलीच का मग आम्ही पोहोचलोय नाशिकमध्ये. अजून आम्ही हॉलपाशी नाही पोहोचलो. आम्हाला खूप उशीर झाला आहे आणि झोपच झाली म्हणजे मस्त. कारण रात्री झोपच झाली नाही म्हणून गाडीत झोपले मस्तपैकी. अवतार बघ कसले झाले. आता परत फ्रेश व्हायला लागत गेल्यावर. हे बघा आमचा राहू कसं झालाय. आपण फ्रेश होऊ ना तिथे गेल्यावर मस्त पैकी.
चला आता तुम्हाला लग्नाचं वराड दाखवते. ओके आणि हॉल बघू कसं आहे. बरोबर नाही बांधलेलं. वराड कसं उतरतं. कुठं टाकायचं कुठं नाही जाय ना अशा. लिंबू सरबत प्यायला आम्ही पोहोचलो बघा लग्नाच्या हॉलपाशी नाशिकमध्ये. ते लिंबू पाणी कारण इथं भरपूर ऊन आहे. तुम्ही बघू शकता इथे पकडच. हे घ्या लिंबू पाणी. सब्जा टाकू का? किती झाले? तुमची किती 2 मिनिटं करू?
ग्लास पाणी बटाटा आणि गुलाबजामुन आपली चला या जेवायला मस्तपैकी जेवण आहे. जेवायला खूप उशीर झाला आहे. आम्हाला वाजलेले आहेत 4:30. अजून आम्हाला निघायचं पण आहे. आमचा प्रवास खूप लांब आहे. चला झालं लग्न, निघालो आम्ही. जेवली काय गई? अजून माणसं बाकी आहेत, अजून कोण आले नाही. ते बघा सगळे खाली आहेत. कंटाळा आलेले.